नमस्कार. आपल्या दोषावरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात. फक्त ते शोधण्याची तस्दी घ्यावी लागते. हातातलं गेलं तरी नशिबातलं कुणीच घेऊ शकत नाही. कारण फुकटचं पुरत नाही आणि उपसलेल्या कष्टाचं संपत नाही. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो. ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या तिसऱ्या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही, तिथंच खरं प्रेम नांदत असतं. ज्या आपल्या म्हणणाऱ्या व्यक्ती आपल्याला जेव्हा समजून घेऊ शकत नाहीत, तेव्हा त्या व्यक्ती फक्त नावापुरत्याच आपल्या राहिलेल्या असतात. खूपदा आपल्या संपर्कातील लोक पुस्तकासारखे असतात. काही त्यांच्या आकर्षक कव्हरमुळे आपल्याला फसवतात, तर काही आतील मजकुरामुळे आपल्याला आश्चर्यचकित करतात. स्वतःला ओळखून आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवल्यास यशप्राप्ती नक्की होते. आपण कुणासाठी काय केलंय हे जसे लक्षात राहतं, तसंच आपल्यासाठी कुणी काय केलंय हे सुद्धा लक्षात ठेवलं तर जगणं अजून अधिक सोपं होतं. कुंभमेळ्यातील आणि देवळांतील गर्दीचा महापूर इतकंच सांगतोय, अजूनही माणसाला कुठंतरी त्याच्या मनात कर्माची भीती आहे. आपल्या आयुष्यात काहीच न करता सतत वाढणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आपले वय. धन्यवाद.